हे नामदार चषकाचे आयोजक आणि आसिफ भाईंनी दाखवून दिलं तर मॅच कडे आपण येतोय। फिरोज पटेल पहिले षटक करण्यासाठी तयार आहेत। स्ट्राइक एंड वरती जुन्नर तालुक्यातील शिवजन्मभूमीचे खेळाडू राजू पाटे लेफ्ट हँड बॅट्समन आहेत। फिरोज पटेल पहिले षटक करतायत। पहिलाच बॉल गॅप मध्ये खेळलाय। दोन क्षेत्ररक्षक शर्यत लागलीये। रिले फील्डिंग करण्याचा प्रयत्न होता। तिथे आपण पहिला बॉलला अडवलं, बॅलन्स शोधला आणि त्यानंतर फेकी आली। धावफलकाला सुरुवात झाली आहे। 2 धावा आपण पाहतोय। स्कोर कार्ड इथे मात्र सुरू होताना तुम्हाला पाहायला मिळते। फिरोज पठाण आपण पाहिले पहिल्या षटकामध्ये। राजू पाटे स्ट्राइक एंड वरती, दुसऱ्या बाजूला शुभम मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला मात्र जे पाहायला मिळतील। कशा पद्धतीने पाहूयात। अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न होता। बॅट वरती बॉल मिडल नाहीये। फील्डर दूरवरनं आलेत, बॉलला फील्ड करतायत आणि एक सिंगल पुन्हा एकदा तुम्हाला पाहायला मिळते। एक चांगल्या पद्धतीने इथे आपण पाहतोय सुरुवात मैदानावरती बॉलिंग टीम कडे जी पाहायला मिळणार की बॅटिंग टीम कडे ती पाहायला मिळणार, कारण पॉवर प्ले मध्ये खरं तर बॅटिंगची पॉवर तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। पॉवर प्ले मध्ये सिच्युएशन काय असणार दोन्ही संघ आपण पाहतोय। खरं तर इथे मात्र या अगोदर देखील एक मॅच खेळलेत आणि ती मॅच 2 पराभूत संघांमध्ये ही मॅच तुम्हाला पाहायला मिळते। त्यामुळे आजच्या रात्रीमध्ये तुमचं अस्तित्व टिकवायचं असेल ना तर ही लढाई तुमच्या अस्तित्वासाठी आहे। लढा किंवा मरा अशी परिस्थिती असेल। पुढे एकदा फिरोज पठाण, हो हाही बॉलला आपण पाहतोय खेळलाय हलक्या तळा, मात्र फाईन स्लिप मध्ये आपण पाहतोय हा बॉलला। तिथे मात्र फक्त दिशा दिली गेली। स्कोर कार्ड जर आपण पाहिलं 4 धावा धावफलकामध्ये आहेत। 4 धावा आपण पाहतोय स्कोर कार्ड मध्ये। फिरोज तयार आहेत। रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये। बॉल बराच वेळ हवेमध्ये होता, नो मॅन्स लँड मध्ये गेलाय। स्कोर कार्ड हे पुढे जाताना तुम्हाला इथे पाहायला मिळणार नाहीये। एक चांगला बॉल रिलीज केलाय, अगदी विकेट टू विकेट बॉलिंग करण्याचा प्रयत्न फिरोज पठाण यांचा आपण पाहिलाय। या अगोदरच्या मॅच मध्ये देखील खरं तर बॉलिंग मध्ये फिरोज पठाण यांची चर्चा आपण पाहिली आणि ह्या मॅच मध्ये देखील तो परफॉर्मन्स राजू पाटेच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळतोय। तयार आहेत पुन्हा एकदा। फुल ऑफ लेंथचा बॉल, यॉर्कर लेंथ, जबरदस्त डिलिव्हरी। ही लेंथ खूप खरं तर जबरदस्त पाहायला मिळेल आणि ही गरजेची आहे। तुम्ही पहा सिमेंट विकेट म्हटल्यावरती आपण नेहमीच पाहत असतो बॅटिंगसाठी अनुकूल परिस्थिती असते, पण ह्या परिस्थितीमध्ये जर तुम्हाला स्वतःला मोठ्या स्ट्रोक पासून वाचवायचं असेल ना तर ही लेंथ तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। मी मगाशी देखील या अगोदरच्या मॅच मध्ये देखील उल्लेख केला, प्रत्येक बॉलवरती व्हेरिएशन आणि प्रत्येक बॉलवरती एक नवीन तंत्र वापरणं खरं तर खूप गरजेचं आहे। फिरोज शुभम यांच्यासाठी आपण पाहतोय हा बॉल उंचावून खेळलाय, डीप लॉंग ऑन काउ कॉर्नरच्या दिशेला बॉल आणि एक सुंदर पद्धतीने आपण पाहतोय। इथे मात्र हा बॉल आपण या ठिकाणी पाहिला। डीजे अरे का वाजव ना। संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट। साई सुगंध ग्लास अँड ॲल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची बळीची टाळी। अप्रतिम कॅच, खूप दर्जेदार कॅच पाहायला मिळाला। फिरोज यांचा हा बॉल रिप्ले मध्ये पुढे एकदा तुम्ही ही गोष्ट पाहू शकता। उंची खूप होती, लांबी तितकी डिस्टन्स क्लिअर करू शकले नाहीत, शेवटपर्यंत नजरा ठेवल्या आणि सौरभ यांच्या माध्यमातून जो कॅच घेतलाय ना, कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द नाईट, अप्रतिम कॅच। कौतुक करावं तेवढं थोडं असेल सौरभचं। खरं तर उलट्या दिशेने धावत येत असताना बॉलवरती शेवटपर्यंत नजरा ठेवणं आणि ते कॅच घेणं इतकी सोपी गोष्ट नाहीये आणि खरं तर हा पराक्रम सौरभने केलाय। पहिले षटक संपले धावफलकामध्ये, एका विकेटच्या मोबदल्यामध्ये 5 धावा। पाचही धावसंख्या आपण पाहतोय। षटक क्रमांक 1 मध्ये
5 धावा आपण मैदानाच्या मध्ये पाहिल्यात. एक विकेट देखील शेवटच्या बॉलवरती खरं तर येताना देखील आपण मैदानावरती पाहिली. षटक क्रमांक 2 कडे आपण येतोय. अमोल कुदळे षटक क्रमांक 2 साठी इथे मात्र बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय. पहिलं षटक आपण पाहिलं बॉलिंगच्या फेवर मध्ये हे पाहायला मिळालं. धावाही कमी आल्या, विकेटही आली आणि चांगली सुरुवात म्हणावी लागेल बॉलिंग टीम कडनं. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय खरं तर बॅटिंग टीमला इथे मात्र पुन्हा एकदा कमबॅक करावं लागेल. आरशी क्लब, समृद्धी इन्फ्रा, गणेश दादा डुबरे युवा मंच. हो अपील मोठा आहे आणि याबरोबर फलंदाजी मैदानावरती आउट होतोय राजू पाटे. बॅक टू डग आउट. ए डीजे अरे लका वाजव ना. संधी साधने थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड अल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी. रिव्ह्यूचा वापर इथे केला जातोय. रिव्ह्यूचा वापर इथे जो केला जाणार आहे, यूज केला जाणार आहे, पाहूयात. अल्ट्रा एच साठी इथे खरं तर हा रिव्ह्यू असेल. 5 या धाव संख्येवरती आपण पाहतोय खरं तर निर्णय आला. त्यानंतर राजू पाटेनं या निर्णयावरती प्रश्न केलाय. अंपायर निर्णयाला चॅलेंज केलंय. डिसिजन काय असेल? महत्वपूर्ण विकेट राजू पाटे यांची सर्वांच्या नजरा त्यांच्यावरती होत्या. प्रीमियर लीग फॉर्मॅट मधलं खरं तर एक मोठे खेळाडू आहेत आणि ह्या सिच्युएशन मध्ये राजू पाटे यांची विकेट खूप इम्पॉर्टंट आहे. डिसिजन काय येणार याकडे देखील सर्वांचं लक्ष आहे. संघांबद्दल आपण जी काही चर्चा करत होतो, आरशी क्लब, समृद्धी इन्फ्रा, गणेश दादा डुबरे युवा मंच, संगमनेर ओतूर, तुषार भाऊ गोडगे, गणेश दादा डुंबरे. फलंदाज बाद होतोय राजू पाटे. स्वस्तामध्ये पाठीमागे गेलेत. दुसऱ्या षटकाच्याही पहिल्या बॉलवरती विकेट आली आहे. अमोल कुदळे इथे मात्र मोठं यश मिळवत आहेत. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग मध्ये मात्र चमक दाखवणारे बॉलर्स तुम्हाला पाहायला मिळते. बॉलिंग मध्ये धार आहे आणि पहिल्या षटकामध्ये शेवटच्या बॉलवरती विकेट आली. दुसरं षटक सुरू झालं आणि खरं तर राजू पाटे सारखं एक मोठं वादळ अगदी स्वस्तामध्ये माघारी गेले. छत्रपती 11 अस्तगाव, शरदजी गायकवाड, ऋषीभाऊ कापसे, समदभाई शेख यांच्या मालकीचा संघ आहे. नवीन बॅटबॉल मैदानाच्या आतमध्ये येणार आहेत. एक बॅट्समन आउट झाला आणि आपण पाहतोय पुन्हा एकदा जुन्नर तालुका शिवजन्मभूमीतील असणारा खेळाडू अर्थात नारंगा ह्याच गावचा अमोल घोडेकर. आज खरं तर मोठा मंच आहे. कामगिरी देखील मोठी करावी लागेल आणि चान्स देखील आहे अमोल घोडेकर यांच्याकडे. षटक क्रमांक 2 अमोल विरुद्ध अमोल. रिव्हर्स खेळलाय, गॅप मध्ये बॉल. अमोल घोडेकर यांचा एक अनमोल स्ट्रोक. 4 धाब्यांसाठी येतोय चौकार. 4 रन. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य. पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं अमोल घोडेकर आले आणि रिव्हर्सचा स्ट्रोक खेळला, स्विच हिट खेळला, रिव्हर्स खेळला आणि 4 धावा वसूल केल्यात. यासाठी खरं तर कॉन्फिडन्स स्वतःकडे मजबूत असणं हे फार गरजेचं. आत्मविश्वास स्वतःकडे असणं खूप गरजेचं आहे आणि या स्ट्रोक मध्ये तो आत्मविश्वास पाहायला मिळाला. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न होता, डिरेक्ट हिटचाही प्रयत्न केला पण तिथे तो यशस्वी होऊ शकला नाही. एक सिंगल आली आहे. दुसरं षटक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. 10 धावा धावफलकामध्ये आहेत आणि आपण पाहतोय खरं तर प्रेक्षकांसाठी ही सूचना असेल. दररोज प्रेक्षकांसाठी आपण पाहतोय भाग्यवान विजेत्यासाठी एक स्पोर्ट्स सायकल नामदार चषकाच्या माध्यमातून दिली जाते. आज देखील त्या स्पोर्ट्स सायकलचं लकी ड्रॉ पद्धतीने इथे मात्र तो विजेता
आपण शोधणार आहोत. फक्त 25 तिकिटे शिल्लक आहेत, 25 कुपन शिल्लक आहेत आणि बॉल लॉंग लेग एरिया, नो चान्स, सीमा रेषा पार. पुन्हा एकदा येत आहेत 4 धावा, चौकार. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनीत चौका. दिला तर झापूक झुपूक झापूक झुपूक वाजत राहतंय ग. दिला तर झापूक. प्रसाद यांच्या बॅटमध्ये देखील 4 धावा येताना आपण पाहिल्या आणि या स्कोर कार्ड पुढे एकदा 14 धावा. या षटकामध्ये पहिल्या बॉलवरती विकेट आली, पण त्यानंतर आल्याबरोबर अमोल घोडेकरनं 4 धावा क्रीडा रसिकांना दाखवल्या. 4 धाव्यांचा स्ट्रोक पाहायला मिळाला, त्यानंतर स्ट्राईक रोटेट झाली. पुन्हा एकदा 4 धावा प्रसाद यांच्या माध्यमातून पाहायला मिळतात. पहिल्या बॉलवरती विकेट आल्यानंतर देखील कोणताही खरं तर प्रेशर दोन्ही बॅट्समन या ठिकाणी त्यांच्याकडे पाहायला मिळत नाहीये आणि हात खोलून फलंदाजी करतायत आणि ह्या गोष्टीची गरज आहे. स्वप्नील मुसळे आणि सुशांत आहेर पाटील यांच्या वतीने पारितोषिक येते. किरण खोबरे ज्यावेळेस बॉलिंग साठी येणार आहेत ना, प्रत्येक विकेट साठी किरण खोबरेला 1000 रुपयांचा पुरस्कार असणार आहे. पुन्हा एकदा हा बॉल देखील आपण पाहतोय. खरं तर डॉट बॉल पाहायला मिळाला. मोठा स्ट्रोक आल्यानंतर एक डॉट बॉल आणि विकेट आपण पहिल्या बॉलवरती पाहिली, त्यानंतर मोठे 2 स्ट्रोक आले. त्यानंतर आपण पाहतोय एक डॉट बॉल मैदानावरती. 14 धावा धावफलकामध्ये आहेत. प्रसाद तयार आहेत. हो, विकेटचा प्रयत्न, बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नसेल. पुन्हा एकदा दुसराही डॉट बॉल येतोय. शेवट खरं तर डॉट बॉल होताना तुम्हाला पाहायला मिळाला. षटक संपलं, एक विकेट आली. यशस्वी षटक म्हणावं लागेल. 9 धावा खर्च केल्या. पॉवर प्ले मध्ये 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये पहिल्यांदा बॅटिंग करत असताना आरशी क्लब समृद्धी इन्फ्रा गणेशदादा डुंबरे युवा मंच संगमनेर ओतूर 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकामध्ये 14. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. दोन पराभूत संघांमध्ये ही मॅच पाहायला मिळते. विजेता संघ यानंतर मात्र सुपर 8 ला जाण्यासाठी एक मॅच अजून खेळावी लागेल आणि त्या मॅच मध्ये देखील विजेतेपद मिळवावं लागणार आहे. पुन्हा एकदा अमोल घोडेकर स्ट्रायकिंगवरती तयार आहेत. फिरोज पठाण पहिल्या षटकामध्ये फिरोज यांना पण पाहिलं होतं. पुन्हा एकदा ओव्हर नंबर 3 साठी बॅटिंग पॉवर प्ले मध्ये फिरोज पठाण यांचा वापर मात्र जो केला जातोय. अमोल घोडेकर एक चौकार या अगोदर त्यांच्या बॅटमधनं येताना आपण पाहिला. मोठ्या इनिंगची गरज असेल, पाहूयात. हो, पुन्हा एकदा हा बॉल देखील आपण पाहिलं. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न फसलाय. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये बसलाय. डॉट बॉल. निर्धाव चेंडू येतोय. स्कोर कार्ड मध्ये अजून कोणतीही वाढ झाली नाहीये. तिसरे षटक आपण पाहिलं. पॉवर प्ले मध्ये खरं तर बॉलिंगची पॉवर पाहायला मिळाली. विकेट आल्या, धावाही थांबवल्या गेल्या.
आणि राजू पाटीलची विकेट आल्यानंतर आपण पाहतोय अमोल घोडेकर आणि प्रसाद ह्या जोडीवरती खरं तर ह्या टीमचं भविष्य आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाहीये. हाई बॉल आपण पाहिलं फुल ऑफ लेनचा होता, बॅटवरती व्यवस्थित मिडल झाला नाही, सिंगल येते. एका धावेने इथे पुन्हा एकदा आपण पाहिले स्कोर कार्ड ही पुढे जात आहे. 15 धावा, 15 धावा आहेत. तिसऱ्या विकेटसाठी आपण पाहतो इथे पार्टनरशिप दोन्ही बॅट्समन कडनं ही तुम्हाला पाहायला मिळणार आहे. फिरोज फुल ऑफ लेनचा बॉल, त्याला मात्र ड्राईव्ह केलंय. फिल्डर आलेत, बॉलला फील्ड करतील. एक सिंगल पूर्ण झाली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न कोणताही नसेल. खूप खरं तर संयमी क्रिकेट, शांत क्रिकेट आपण पाहतोय मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळते. 8 षटकांची मॅच, सुरुवातीला आलेला 2 विकेट, त्यानंतर थोडासा प्रेशर बॅटिंग टीमवरती तुम्हाला पाहायला मिळाला. पण कुठेतरी एखादी ओव्हर अजून तुम्ही सिंगल डबल्स घ्या, खराब बॉलवरती मोठे स्ट्रोक खेळा. ही रणनीती ह्या क्षणी खरं तर तुमच्यासाठी एक प्लस पॉइंट ठरणार. बॉल हवेमध्ये, फिल्डर बॉल खाली, कॅच टेकन, व्हेरी गुड कॅच. 3rd विकेट डाऊन. अमोल घोडेकर बॅक टू डग आउट. ए डीजे अरे लका वाजव ना. संधी साधने थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड अल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी. पण गोलंदाजावरती थोडंसं प्रश्नचिन्ह इथे आहे. बॉल फ्रंट फुट नो बॉल साठी इथे मात्र तो चेक केला जातोय. टेक्नॉलॉजीचा वापर केला जाणार आहे. डिसिजन काय येणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. कॅच तर सुंदर घेतला गेलाय. पाहूयात बॉल चेक केल्यानंतर खरं तर डिसिजन काय येणार आहे याकडे देखील सर्वांचं लक्ष असेल. ओव्हर नंबर 3 आपण पाहतोय आणि खरं तर अमोल घोडेकरची विकेट देखील खूप महत्वाची होती. खरं तर विकेटवरती थांबणं गरजेचं होतं. अखूट टप्प्याचा बॉल होता, गती कमी होती, त्याला खरं तर बाउंड्री लाईनच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिलाय. स्क्वेअर मध्ये एक सुंदर कॅच पाहायला मिळाला. पाहूयात डिसिजन अजूनही प्रतीक्षेमध्ये आहे. प्रश्नचिन्ह आहे, रेड लाईट लागते की ग्रीन लाईट. कॅच तर अगदी सेफ आणि सुंदर होता. पाहूयात डिसिजन काय आहे. राजू टावकर सर आपल्याला पाहायला मिळतात, जे की तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये तुम्हाला जे पाहायला मिळणार आहेत. तिसरी विकेट आपल्याला पाहायला मिळाली आणि राजू पाटे पाठोपाठ अमोल घोडेकर देखील डगआउटच्या रस्त्याला पाहायला मिळत आहेत. ओमकार उदामंत पारनेर तालुक्यातील टाकळी ठोकेश्वर गावचे खेळाडू. याही खेळाडूकडे क्षमता आहे, प्रतिभा आहे. आज खरं तर मोठी इनिंग खेळावी लागेल. सरळ बॅटनं बॉल खेळाय, ड्राईव्ह केलाय.
मिड ऑफ मध्ये फिल्डर डिरेक्ट हिटचा हो हो डिरेक्ट हिट फलंदाज ओमकार उदावंत शून्यावरती बाद. ए डीजे अरे लका वाजव ना. संधी साधने थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड अल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची बळीची टाळी. सिनियर प्लेयर थकले रे मला. आपण पाहिलं मिड ऑफ मध्ये फिल्डर अवेलेबल होते, बॉलला फील्ड केलं आणि ज्या पद्धतीने डिरेक्ट हिट केला ना, कौतुक असेल. लाजवाब कामगिरी. या अगोदर देखील अगदी संध्याकाळच्या सत्रामध्ये कॅच आपण मोबिन शेख यांचा पाहिला होता आणि याही मॅच मध्ये आपण पाहतोय डिरेक्ट हिट कमालीचा होता, धमाल करून गेला आणि ओमकार भुतावंत यांची विकेट ही घेऊन गेलाय. चौथा धक्का. धावफलकामध्ये फक्त 16 आणि 4 फलंदाज अगदी डगआउट्स मध्ये विश्रांती घेत आहेत. नवीन बॅट्समॅन आपण पाहतोय गणेश राऊत मैदानाच्या आतमध्ये आलेत. चला थोडस स्पीडअप करा. अजून एक मॅच शिल्लक आहे, त्यामुळे मॅचला स्पीडअप करणं गरजेचं असेल. गणेश राऊत आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय आता प्रसाद. हे दोन बॅट्समन मैदानावरती मोठी इनिंग खेळणार का, पार्टनरशिप पाहायला मिळणार का. आता खरं तर बॅटिंग टीम समोर मोठं आव्हान आहे. एका बाजूला विकेट वाचवायच्यात, दुसऱ्या बाजूला धावाही बनवायच्यात आणि धावा देखील इथे मात्र एक फायटिंग स्कोअर खरं तर स्कोअरबोर्ड वरती उभारणं हे देखील एक चॅलेंज असेल. रिव्हर्स खेळलाय, गॅप मध्ये बॉल, फिल्डर बॉलला पाठमोरा असेल, आउटफील्ड फास्ट आणि बॉल बाउंड्री लाईन करतोय पास, येतोय 4 रन, चौकार. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा 20 धाबा. या चौकाराच्या मध्येतील आपण पाहिलं 20 धाबा स्कोर कार्ड मध्ये. षटक क्रमांक 3 संपले 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये. 20 धाबा आपण पाहतोय. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार. स्वागत असेल पुढे एकदा. 3 षटकं संपली आहेत आणि विशेषतः बॉलिंग मध्ये जे कंट्रोल पाहायला मिळाला ते खूप अप्रतिम होतं. षटक क्रमांक 4 कडे किरण खोबरेने बॉल हातामध्ये घेतलाय. हो, हा बॉल वेग होता, दर्जा होता, क्वालिटी होती, बॅट्समनला थांबवण्याची क्षमताही होती. डॉट बॉल येतोय. फिरोज ज्या पद्धतीने 2 षटकं केली आपल्या स्पेलमध्ये आपण पाहिलं, खूप भन्नाट पद्धतीनं खरं तर आपल्याला त्यांची 2 षटकं पाहायला मिळाली, सुंदर स्पेल पाहायला मिळाला. किरण खोबरे आलेत. ह्याही खेळाडूची चर्चा आपण पाहतोय. बाबळेश्वरचे खेळाडू आहेत आणि नेहमीच प्रीमियर लीग फॉर्मॅटमध्ये ह्या खेळाडूची वर्णी आपण पाहत असतो. महाराष्ट्रभर क्रिकेट खेळतात आणि राहता तालुक्याचं नाव देखील क्रिकेटच्या माध्यमातून. हा गेला वाईड. अवीर सोलर सिस्टीमचे प्रोप्रायटर मान्य प्रतीक दादा कदम पाटील यांच्याकडून 11. प्रसाद तयार आहेत. किरण खोबरे समोर आव्हान असेल. शरीरापासून थोडासा लांब ठेवण्याचा प्रयत्न होता. 4थ्या-5व्या स्टंप वरती हा बॉल केला आणि त्यानंतर आपण पाहिले खरं तर लेंथ बॉल होता, तिथे आपण पाहिले सिंगल येते. धावफलक देखील एखाद्या वेळे पुढे पोहोचतंय. स्कोर कार्ड मध्ये छोटासा बदल, 22 धावा आहेत. खूप वेळ झाले मोठा स्ट्रोक पाहायला मिळाला नाही. आतापर्यंत या इनिंगचा विचार केला 3 मोठे स्ट्रोक आले, 3 बाउंड्रीज आल्यात. कोणताही बिग हिट, मॅक्झिमम स्ट्रोक खरं तर अजून कोणत्या बॅट्समनच्या माध्यमातून पाहायला मिळाला नाही. किरण खोबरे हो, बाउन्सर, तिखट बाउन्सर होता. फलंदाजाकडे ह्या बॉलवरती कोणतेही उत्तर नाहीये. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. ह्या खेळीसाठी खरं तर ह्या परफॉर्मन्ससाठी किरण खोबरेची ओळख आहे.
ॲज अ बॅटर, ॲज अ बॉलर आणि या प्रीमियर लीग फॉर्मॅटमध्ये ऑलराऊंडर खेळाडूंना खरं तर खूप मोठी मागणी असते. विशेषतः आयकॉन आणि आयडॉल ह्या कॅटेगरीमध्ये जर तुम्हाला खेळायचं असेल तर तुमच्याकडे परफॉर्मन्स असावा लागतो. ऑलराऊंडर परफॉर्मन्स वरती जास्त खरं तर लक्ष दिलं जातं. डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये बॉल केलाय, फिल्डर आलेत, बॉलला फील्ड करतायत, दुसऱ्याही धावेचा प्रयत्न केलाय आणि तो पूर्ण झालाय. धावफलक पुढे पोहोचतंय, हलकासा बदल आपल्याला पाहायला मिळेल. 24 धावा धावफलकामध्ये. षटक क्रमांक 4चं क्रिकेट आपण पाहतोय. किरण खोबरे आपण पाहिलेत, खरं तर खूप प्रभावित करतायत आतापर्यंत. नियंत्रित गोलंदाजी पाहायला मिळाली. 4 बॉल मध्ये फक्त आपण पाहतो इथे 3 धावा खर्च केल्यात बॉल हवेमध्ये आणि क्षेत्ररक्षक तिथे दूरवरती आहेत आणि याबरोबर बॉल डीप काव कॉर्नर, सीमा रेषा पार. नामदार षटकाचा एक सुंदर चौकार. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा. थँक्यू. पारितोषिक येते सुशांत आहेर पाटील यांच्या वतीने पारितोषिक असेल किरण खोबरेच्या प्रत्येक विकेटसाठी आणि स्वप्नील मुसळे पाटील यांच्या वतीने देखील किरण खोबरेच्या प्रत्येक विकेटसाठी 1100 रुपयांचा पुरस्कार आहे. स्कोर कार्ड देखील आपण पाहतोय पुढे पोहोचले. 4 षटकांचं क्रिकेट संपले. 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये 29 धावा स्कोर कार्ड मध्ये. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांकडून ही पहा ओव्हर संपली. चषकामध्ये त्यासाठी 20 रुपयाचं कुपन घ्यावं लागेल. लकी ड्रॉ मध्ये जर तुमचं नाव आलं तर स्पोर्ट्स सायकलचे विजेते तुम्ही ठरणार आहात. 5व्या षटकाला सुरुवात केली आहे. फिल्डर तिथे आलेत, बॉलला फील्ड करतायत. एक सिंगल मैदान शॉटमध्ये येते. धावफलकामध्ये आपण पाहतोय 30 धावा ह्या स्कोर कार्ड मध्ये आहेत. 4थ्या क्रमांकाची मॅच आपण पाहतोय. यानंतर मात्र शेवटची मॅच असणार आहे आणि ह्या षटकामध्ये आपण पाहतोय खरं तर सौरभ सातकर. एक्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न इथे फसलाय. खूप प्रभावित करतायत पहा सौरभ सातकर. पहिला बॉल आपण पहिला सिंगल आली, दुसऱ्या बॉलवरती डॉट आणि या प्रत्येक गोलंदाजाचं इथे कौतुक असेल. कोणत्या एकट्या गोलंदाजाचं कौतुक करणं खरं तर गरजेचं नाहीये. फिरोज खरं तर सुरुवातीला आपण पाहिले चांगला स्टार्ट मिळून दिला. त्या पाठोपाठ किरण खोबरे यांचं देखील खूप प्रभावित करणारं षटक आपण पाहिलं. सौरभ आलेत. हाही बॉल खरं तर डॉट डिलिव्हरी. लागोपाठचा दुसरा बॉल डॉट होतोय. 30 धावा आहेत फक्त. 5वं षटक. कमी धावा संख्येवरती ही मॅच पाहायला मिळणार का की शेवटच्या डेथ ओव्हर स्लॉग ओव्हर्स मध्ये इथे मोठे फटके येणार, याही गोष्टीची चर्चा या मॅच मध्ये रंगणार आहे. स्पर्धेच्या निमित्तानं साहिलजी महाले पाटील यांचं शुभागमन झाले. आपलं देखील मनपूर्वक स्वागत. फिल्डर आलेत, बॉलला फील्ड करतायत. धावा देखील आपण पाहतोय मैदानावरती. 2 धावेने अगदी छोटीशी वाढ होती स्कोर कार्ड मध्ये. 32 धावा 5वं षटक सुरू असताना. 8 षटकांची मॅच आहे. 8 षटकांमध्ये खरं तर एक फायटिंग स्कोर जर तुम्हाला बनवायचा असेल तर कमीत कमी 75 ते 80 धावा बनवणं इथे गरजेचं आहे. कारण आज दिवसभराचं क्रिकेट जर आपण पाहिलं 114 धावांची धावसंख्या आपण पाहिली होती आणि त्या धावा देखील खरं तर इथे चेस केल्या गेल्यात. त्यामुळं कोणती धावसंख्या ह्या मैदानावरती आतापर्यंत सुरक्षित आहे हे खरं तर सांगणं खूप कठीण आहे. चेस करणारे संघ आपण पाहतोय खरं तर आज इथे मात्र
विजेतेपद मिळवताना आपण पाहिले. इट्स अ नो बॉल, खराब बॉल पाहायला मिळतोय. स्कोर कार्ड पुढे जात आहे आणि त्यानंतर फ्री हिट पाहूयात. सौरभ तयार आहेत 35 धावाच्या धावफलकामध्ये. उंचावून खेळण्याचा प्रयत्न, फ्री हिटचा फायदा घेता आला नाही आणि मोठं स्ट्रोक खेळण्याचं खरं तर हे लायसन होतं. डॉट बॉल 35 धावा आपण पाहतोय. ह्या षटकामध्ये देखील नियंत्रित गोलंदाजी पाहायला मिळाली. एक नो बॉल आला पण त्या गोष्टीचा देखील विशेष असा परिणाम ह्या इनिंग वरती आतापर्यंत पाहायला मिळाला नाही. पुन्हा एकदा ओहो, लॉंग लेग मध्ये बॉल, फिल्डर कोण साइड असेल, बॉल जातोय बॉडी लाईन पार. बॉटम हँडचा खूप सुंदर वापर केलाय पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा नामदार शशकाचा सुंदर चौकार. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंगे. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनीत चौका. दिलात झापूक झुपूक झापूक झुपूक. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं 39 या धावसंख्येवरती पोहोचले. 5 षटकांचं क्रिकेट संपले. 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये पहिल्यांदा बॅटिंग करताना आरशी क्लब समृद्धी निफा गणेश दादा डोंबरे, युवा मंच संगमनेर ओतूर. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव. शेवटची 3 षटकं अजूनही बाकी आहेत. 18 बॉल्स बाकी आहेत. गोलंदाज किरण, आशेचे किरण आहेत संघामध्ये. प्रत्येक फॉर्मॅटमध्ये खरं तर खूप प्रभावित करतात. बाबळेश्वर गावातून केलेली सुरुवात आणि त्यानंतर आपण पाहिले प्रीमियर लीग ह्या फॉर्मॅटमध्ये खरं तर नेहमीच ह्या खेळाडूला खूप प्रचंड मागणी असते आणि खरं तर प्रीमियर लीग फॉर्मॅटचं क्रिकेट आपण पाहिले. गाव लेवलवरती खरं तर एक चांगल्या दर्जाची क्वालिटी क्रिकेटची स्पर्धा आणि आपण पाहतोय इथे मात्र पुन्हा एकदा ह्या स्पर्धेची देखील चर्चा 3ऱ्या पर्वामध्ये आपण पाहिली आहे. नामदार चषक लोणी प्रीमियर लीग 3रं पर्व, 2 पर्व यशस्वीरित्या पार पडली. सुपर डुपर हिट झाली आणि 3रं पर्व देखील डे नाईट स्वरूपामध्ये ह्या वर्षीचं आयोजन, भव्य नियोजन तुम्हाला पाहायला मिळतंय. श्री राधाकृष्ण विखे पाटील नामदार चषक आपण पाहतोय. दक्षिण अहिल्यानगरचे असणारे खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील मित्रमंडळ आयोजित हा क्रिकेटचा थरार. उंच खेळलाय, लांबी किती असेल हे नक्कीच पाहण्याजोगं ठरेल. डीप मिड विकेट, फटक्यामध्ये आहे वजन आणि इथे धावा येत आहेत अर्धा डझन. येतोय षटकार चरण. फटका असा द्वादार हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणीत षटकार. सत्तेचाळीस धावा आल्यात आणि पहिला मॅक्झिमम स्ट्रोक इथे पहा प्रसादांच्या पाठमधनं 6व्या षटकामध्ये आलाय. किरण खोबरेवरती अटॅक केलंय. त्या अगोदर देखील किरण खोबरे यांचं आपण षटक पाहिलं होतं. नियंत्रित षटक होतं, मोठे स्ट्रोक खेळू दिले नव्हते. पण ह्या षटकामध्ये इथे मात्र स्लॉग होल्स मध्ये इथे मात्र आक्रमण केले प्रसाद यांच्या माध्यमातून. वेगवान बॉल होतं, त्याला फक्त दिशा दिली आहे. फाईन क्षेत्रामध्ये बॉल जाईल. सिंगल पूर्ण केली आहे. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न आपण पाहतोय, हाही पूर्ण झालाय. 2 धावांनी स्कोरकार्ड पुढे पोहोचले. 6 षटकांचं 6वं षटक इथे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. 5.4 नंतर 49. अजूनही 2 षटके येण्याची बाकी आहेत. उर्वरित 2 षटकांमध्ये खरं तर अजून मोठमोठे स्ट्रोक तुम्हाला खेळावे लागतील. पार्टनरशिप बनवावी लागेल. त्या पार्टनरशिप मधून त्या पटकी धावा देणं हे देखील तितकंच गरजेचं आहे. हो, वेगवान तेज तरार गुडलँड बॉल होता. तिखट बाउन्सर म्हणावं लागेल. अगदी फेसच्या आणि तोंडाच्या जवळून बॉल गेला. फलंदाजाकडे ह्या बॉलवरती उत्तर नाहीये. कमबॅक म्हणावं लागेल. मोठा स्ट्रोक आल्यानंतर आपण पाहिलं 2 धावा, त्यानंतर डॉट बॉल. आतापर्यंत जर आपण पाहिलं अगदी 8 धावा ह्या षटकामध्ये ज्या खर्च केल्यात आणि विशेषतः एक मॅक्झिमम स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळाला. शेवटचा बॉल असेल. पुढे एकदा तोच प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. जमिनीला समांतर असा स्ट्रोक आहे. लॉंग लेग स्क्वेअर मध्ये बॉल पोहोचेल. फिल्डर येत आहेत, बॉलला फील्ड करतील. 2 धावा तर पूर्ण केल्यात.
तिसऱ्या धावेचा प्रयत्न हा कोणताही नसेल. ओव्हर नंबर 6चं क्रिकेट संपले आणि 6 षटकानंतर 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये धावफलकामध्ये 51. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊनही ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. बचके रहना रे बाबा, बचके रहना रे, बचके रहना रे बाबा, कुछ भी नजर है. तेरे लिए आए तेरे ही. खरं तर प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा सुवर्ण संधी असेल. अगदी 20 रुपयाचं तिकीट घ्या आणि भाग्यवान प्रेक्षक बनण्याची संधी तुमच्याकडे असेल. आणि थोडेच तिकीट इथे शिल्लक आहेत, थोडेसे कुपन शिल्लक आहेत. ते तिकीट घ्या. 20 रुपये तिकीटची किंमत आहे. आणि नामदार चषकाच्या माध्यमातून भाग्यवान प्रेक्षक बनण्याची संधी ही तुमच्यापर्यंत येणार आहे. पुढे एकदा हा बॉल आपण पाहतोय, इनसाइड आउट खेळलाय, कव्हर पॉइंट मध्ये फिल्डर कोणता नसेल, बॉल जातोय बाउंड्री लाईन पार, धाबा येतात 4. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनीत चौका. दिला तर झापूक झुपूक धाप. 4 धाव्यांच्या पद्धतीनं 55 धावा धावफलकामध्ये आल्यात. स्लॉग ओव्हर मध्ये आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती सौरभ आलेत. या अगोदर देखील एक षटक केलं होतं, प्रभावित केलं होतं त्या षटकामध्ये. याही षटकामध्ये आपण पाहतोय खरं तर अपेक्षा मोठी असेल, परफॉर्मन्स देखील मोठा द्यावा लागेल, चांगली कामगिरी करावी लागेल. कारण स्लॉग ओव्हर्स तुमच्याकडे आली आहेत आणि या स्लॉग ओव्हर्स मध्ये अटॅक देखील मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र जो पाहायला मिळतो. त्यामुळे खरं तर मोठा स्ट्रोक पासून इथे मात्र स्वतःला सेफ ठेवायचे, कमी धावे संख्येवरती मात्र अपोजिट टीमला थांबवायचे, हे आव्हान खरं तर असणार आहे. पुढे एकदा हा बॉल आपण पाहतोय, अगदी काऊ कॉर्नर मध्ये गेलाय, फिल्डर तिथे आलेत, काऊ कॉर्नर वरून बॉलला फील्ड करतायत. स्कोर कार्ड पुढे एकदा पुढे पोहोचेल धावफलकांमध्ये 2च्या मदतीनं 57 धावा आपण पाहतोय धावफलकामध्ये आहेत. एक चांगलं क्रिकेट पुढे एकदा तुम्हाला पाहायला मिळालं आणि त्या पद्धतीचं क्रिकेट देखील इथे आज तुम्हाला दिवसभरामध्ये रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आक्रमकता देखील खूप मोठी मैदानावरती आहे आणि ती शेवटपर्यंत ठेवावी लागेल. पुढे एकदा उंचावून खेळण्याचा प्रयत्न होता, बॉल हवेमध्ये, फिल्डर तिथे पोहोचलेत, सिंगल तर पूर्ण केली आहे, दुसऱ्याही धावेचा प्रयत्न केलाय, फेकी थोडीशी खराब. 2 धावा पूर्ण होत आहेत. स्कोर कार्ड ही पुढे गेले आणि धावफलकामध्ये आपण पाहतोय अगदी हलकासा बदल, 59. 6.4 नंतर 59 आल्यात. अजूनही नंतर एक षटक येण्याचं बाकी आहे. पहिल्या इनिंग मध्ये खरं तर किती धावांचं टार्गेट सेट केलं जाणार आणि त्या धावा डिफेंड करत असताना त्या दर्जाची बॉलिंग करणं हे देखील टीम समोर आव्हान असेल. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न होता. इथे आपण पाहतोय जमिनीला समांतराचा स्ट्रोक. पुढे एकदा एक सिंगल पुढे एकदा पूर्ण होते आणि स्कोर कार्ड मध्ये 60 धावा ह्या धावफलकामध्ये आहेत. अगदी नाईटचं क्रिकेट आपण पाहतोय, फ्लड लाईट मध्ये, पांढरा शुभ्र लाईट मध्ये नामदार चषकाचा थरार अगदी तिसऱ्या रात्रीमध्ये आपण पाहतोय. यानंतर अजून एक मॅच शिल्लक आहे आणि ती मॅच क्लिअर झाल्यानंतर अगदी सुपर 8चा एक गट, सुपर 8चा बी ग्रुप तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर कॉलबॅकचे देखील सामने, कॉलबॅकचे संघ देखील तुम्हाला पाहायला मिळतील. नो बॉलचा डिसिजन आलाय, नो बॉलचा इशारा आलाय. 61 धावा ह्या धावफलकामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. हा गेला नो बॉल. हॉटेल फन अँड फूडचे मालक मान्य काकासाहेब गुले पाटील यांच्याकडून 61 धावा आहेत. सौरभ पुढे एकदा फ्री हिटचा हा बॉल, उंचावून खेळण्याचा प्रयत्न, डिरेक्ट हिटचाही प्रयत्न फसलाय आणि मोठा स्ट्रोक खेळण्याचाही प्रयत्न. वन्स अगेन नो बॉल, ओळीनं दुसरा नो बॉल आलाय. आणि तिसऱ्या पंचांकडे आपण येतोय. रिव्ह्यूचा वापर इथे मात्र होणार आहे. रिव्ह्यूचा वापर इथे आपण पाहतोय.
पुन्हा एकदा फ्रंट फुट नो बॉल साठी हा रिव्ह्यू पाहूया सक्सेस होतं की अनसक्सेस. या अगोदर नो बॉल आपण पाहिला, पुन्हा एकदा तेच चित्र तेच दृश्य पाहायला मिळालं. तर पंचांकडनं आपण पाहतोय नो बॉलचा डिसिजन आलाय. बॉलरनं त्यावरती खरं तर आक्षेप घेतलाय, पंचाच्या निर्णयाला चॅलेंज केलंय. पाहूया तिसऱ्या पंचांकडनं डिसिजन काय येणार याकडे मात्र सर्वांचं लक्ष असेल. अजून एक षटक बाकी आहे. रिव्ह्यू अनसक्सेस ठरताना पाहायला मिळतोय. इट्स अ नो बॉल. फ्री हिट कंटिन्यू असेल. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचं लायसन तुम्हाला पुन्हा एकदा ह्या बॉलवरती. 63 धावा. मोठा स्ट्रोक पाहायला मिळणार का? सौरभ तयार आहेत. गणेश राऊत त्यांच्या हो हो बिग हिट केलाय. बॉल जातोय डीप लॉंग ऑन. बिग ब्लास्ट. चरण दामदार षटकाचा एक टोले जंग षटकार. फटका असा द्वादार हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणीत षटकार. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. बच के रहना रे बाबा, बच के रहना रे. 69 धावा आपण पाहतोय धावफलकामध्ये. 7 षटकांचे क्रिकेट संपले. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि या 6 बॉल मध्ये खरं तर किती धावांचं टार्गेट सेट केलं जाणार या गोष्टीची चर्चा होणार. शेवटच्या षटकासाठी आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती सतीश सोनवणे तयार आहेत. स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय प्रसाद जे की 18 बॉल मध्ये 26 बनवल्यात. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. रनआउटचा चान्स आणि इथे धक्का क्रमांक 5. फलंदाज होत आहेत बाद. ए डीजे अरे लका वाजव ना. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड अल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची बळीची टाळी. प्रसाद आउट होत आहेत तर नवीन बॅट्समन मैदानावरती येणार आहेत. नाव असेल सुनील नवले. शेवटचे काही बॉल शिल्लक आहेत आणि द ग्रेट फिनिशर ह्या रोल मध्ये इथे यावं लागेल. संघाची गरज ओळखून इथे तुम्हाला परफॉर्मन्स द्यावा लागेल. द ग्रेट फिनिशर ह्या रोल मध्ये कामगिरी करावी लागेल. तर दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं डेथ ओव्हर मध्ये देखील गोलंदाजाला एक चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल. मोठं स्ट्रोक पासणं बॅट्समनला हे लांब ठेवावं लागणार आहे. आतापर्यंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. 69 धावा. 5 फलंदाज बाद झालेत. शेवटच्या षटकामध्ये देखील आपण पाहतोय पहिल्याच बॉल वरती इथे मात्र एक सेट फलंदाज डेकआउटच्या दिशेला गेलेत. 5 बॉल शिल्लक आहेत. सतीश तयार. उंचावून खेळलाय. मिड विकेट मध्ये बॉल. फिल्डर तिथे आलेत. बॉल फील्ड करतायत. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न आणि 2 धावा इथे पूर्ण होतील. 2 धावाने धावफलक 71. 71 धावा. 71 धावा आपण पाहतोय धावफलकामध्ये. अजूनही 4 बॉल शिल्लक आहेत. ह्या 4 बॉल मध्ये धावा किती येणार, डॉट बॉल किती येणार, विकेट किती येणार, या सर्व गोष्टींची चर्चा इथे आपण करणार आहोत. ह्या 4 बॉल मध्ये जास्तीत जास्त बिग हिट करण्याचे प्रयत्न इथे मैदानावरती असतील. विशेषतः गणेश राऊत आपण पाहतोय मोठी स्ट्रोक खेळण्याची क्षमता आहे. बॉल उडवलाय. फिल्डर बॉल खाली येतात. कॅच टेकन. व्हेरी व्हेरी गुड कॅच. ए डीजे अरे लका वाजव ना. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड अल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची बळीची टाळी.
गणेश राऊत आउट होतात. 16 बॉल मध्ये 30 धावांची इनिंग पेश केली. एक जबरदस्त क्रिकेट, जबरदस्त इनिंग. संघाला महत्वपूर्ण क्षणी इथे आपण पाहतोय. गणेश राऊत यांची ही इनिंग खरं तर चांगल्या पद्धतीने आपण पाहतोय. संघाला लीड करणारी तुम्हाला पाहायला मिळाली. सन्माननीय दीपक भाऊ शिरसाट यांचंही शुभागमन होतंय. नामदार चषक लोणी प्रीमियर लीग मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. शेवटचे काहीशे बॉल शिल्लक आहेत. विकेट्स देखील येताना आपण पाहतोय. पहिल्या बॉलवरती रन आउट, त्यानंतर गणेश राऊत यांची महत्वपूर्ण विकेट. सेट बॅट्समन शेवटच्या षटकामध्ये टेकआउटच्या दिशेला गेलेत आणि खरं तर आता उर्वरित बॅट्समन मैदानावरती कशा पद्धतीचा परफॉर्मन्स देणार. मनमोहन मैदानाच्या आतमध्ये आलेत. पाहूया आपल्या इनिंगच्या माध्यमातून, आपल्या परफॉर्मन्सच्या माध्यमातून क्रीडा रसिकांचं मन मोहून घेणार का. बॅट अँड बॉल मध्ये संपर्क नसेल. 22च्या माध्यमातून ही सिंगल आली. स्कोर कार्ड पुढे पोहोचतंय. एका धावेने धावफलक आपण पाहतोय 72 धावा. सुनील नवले अजून एकही बॉलचा सामना केला नाही. तर दुसऱ्या बाजूला मनमोहन आपण पाहतोय 22च्या माध्यमातून इथे एक धाव आपण स्कोर कार्ड मध्ये ऍड होताना पाहिले. अजून 2 बॉल शिल्लक आहेत. एक 72 धावा आपण पाहतोय धावफलकामध्ये. सुनील नवले ऑन स्ट्राईक. हो हाही बॉल, डॉट डिलिव्हरी, डॉट बॉल. वेगावरती स्वार झाले सतीश. अचूक टप्प्यावरती आपण पाहतोय बॉलिंग करतायत. वेगाबरोबर टप्प्यावरती नियंत्रण ठेवतायत आणि सिमेंट विकेट वरती खरं तर ही स्ट्रॅटर्जी महत्वाची आहे. नाईटचं क्रिकेट आहे त्यामुळे आपण पाहतोय खरं तर वेगवान बॉल तुमच्यासाठी खरं तर फायदेशीर ठरू शकतात. त्यासाठी लाईन आणि लेंथ ही गोष्ट देखील वेगाबरोबर खूप महत्वाची आहे. 7 पॉईंट पोहोचल्यानंतर 72. इनिंगचा शेवटचा बॉल. सतीश तयार आहेत. उंच उडवलाय. डीप लॉंग ऑन मध्ये बॉल. फिल्डर लॉंग ऑफ चे आलेत. कॅच होतोय आणि शेवटच्या बॉलवरती विकेट. फलंदाज बाद होत आहेत. किरान यांचा एक अप्रतिम झेल. ए डीजे 72 धावा. अरे का वाजव ना. संधी साधने थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड अल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची बळीची टाळी. शेवटच्या बॉलवरती किरण खोबरेनं घेतलेला कॅच प्रेक्षणीय ठरला, लक्षणीय ठरला. 72 धावा झाल्यात पहिल्या इनिंग मध्ये पहिल्यांदा बॅटिंग करत असताना. आरशी क्लब, समृद्धी इन्फ्रा, गणेशदादा डोंबरे युवा मंच, संगमनेर, ओतूर, तुषार भाऊ गोडके, गणेशदादा डोंबरे आणि शुभमची पावसे यांच्या मालकीचा संघ आहे. 73 धाव्यांचं लक्ष आहे. तर ह्या धावा बनवल्या जाणार की रोखल्या जाणार याही गोष्टीची चर्चा ह्या दुसऱ्या इनिंग मध्ये होणार आहे. त्याला विनंती असेल फिल्डिंग टीम लगेच क्षेत्ररक्षण लावा. बॅटिंग टीम आपले 2 बॅट्समन पाठवा. तर सेकंड इनिंग सुरू होतीये. त्या अगोदर ऐकूया पुढे एकदा एक सुमधुर असं संगीत. लोणी प्रीमियर लीगच्या मैदानावर स्पर्धा कशी रंगली. बसवून मेळ धावांचा ही पहा इनिंग संपली. हॉटेल जय हो नांदुरकीचे प्रोप्रायटर मान्य संतोष भाऊ कुदळे पाटील व मान्य सागर भाऊ कुदळे पाटील यांच्याकडून ही पहा इनिंग संपली.
बॉलबॅकचं 10चं रिपोर्टिंग आणि 10:30 वाजता पहिला बॉल इथे कॉलबॅक मध्ये पडणार आहे, त्यामुळे वेळ घेऊ नका. इथे आता जर उशीर झाला तर सकाळी पुन्हा आपल्याला लवकर यायचे, त्यामुळे वेळ घेऊ नका. .73 ऑन टार्गेट. नामदार चषकामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. चौथी महत्वपूर्ण मॅच, दोन संघांच्या अस्तित्वाची लढाई. जिंकणारा संघ यानंतर एक मॅच खेळेल सुपर 8 मध्ये जाण्यासाठी. पराभूत संघाला कॉलबॅक मध्ये तुम्ही पाहणार आहात. छत्रपती 11 अस्तागाव 73 धावांचं लक्ष आहे. बॉलिंग मध्ये खरं तर खूप प्रभावित केलं संघानं. आता बॅटिंग मध्ये देखील तो जलवा पाहायला मिळणार का नाही, याही गोष्टीची चर्चा इथे आपण करणार आहोत. 73. चला मॅच सुरू करा. मॅच सुरू होणं गरजेचं असेल. त्र्याहत्तर धावांचं टार्गेट. सुनील नवले पहिलं षटक करतायत. सुनील जे की स्ट्राईक एंड वरती आहेत. पहिला बॉल आपण पाहिलाय. पहिल्याच बॉल वरती अकाउंट ही उघडताना तुम्हाला पाहायला मिळेल. सुनील ढमाले आणि मोबिन शेख हे दोन बॅट्समन आपण पाहतोय. तर पहिलं षटक सुनील नवले यांच्या हातामध्ये दिले. 73 धावा बडवायच्यात. पहिल्याच बॉल वरती अकाउंट उघडलंय. 47 मध्ये 72 बडवायच्यात. सुरुवात खरं तर स्फोटक करावी लागेल. तयार आहेत पुढे एकदा सुनील नवले. हो हो, हा बॉल आपण पाहतोय हलक्या हाताने फक्त दिशा दिली आहे. दुर्बळ फिल्डर आलेत, बॉल फील्ड करतील. दुसऱ्याही बॉल वरती सिंगल. 2 धावा. खरं तर संघ मैदानाच्या आतमध्ये 2 धावा आहेत. आणि इथे आपण पाहतोय खरं तर सुरुवात ह्या इनिंग मध्ये कशा पद्धतीची असेल. पहिली इनिंग आपण पाहिली, त्यामध्ये खरं तर बॉलिंग टीमनं खूप प्रभावित केलं होतं. चांगली सुरुवात मिळवली होती. तर ती सुरुवात ह्या इनिंग मध्ये बॉलर्सला भेटणार का? हो हो हो, स्वीप करण्याचा प्रयत्न होता. एक सुंदर बॉल आपल्याला पाहायला मिळाला. गुड लेंथ वरती होता. पिचिंग झाल्यानंतर हलकसं वळण बॉलला घेतलं. विकेट किपरच्या हातामध्ये गेला. कोणतेही रन मिळत नाहीये. डॉट बॉल पाहायला मिळतोय. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये. सुनील नवले प्रभावित करतायत ह्या षटकामध्ये. हो हो, धावफलक पुढे एकदा आपण पाहतोय. खरं तर 2 धाव्यांनी पुढे पोहोचतंय. 4 धावा धावफलकामध्ये आहेत. खूप इंटरेस्टिंग ही मॅच असेल. सर्वांच्या नजर ह्या मॅच वरती आहेत, कारण जिंकणारा संघ हा यानंतर सुपर 8 मध्ये जाण्यासाठी एक मॅच खेळेल. त्यासाठी ही मॅच जिंकणं गरजेचं असेल. अस्तित्वाची लढाई दोन्ही संघ लढतायत. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. वेगवान बॉल बॅट्समन कडे उत्तर नसेल. सुनील ढमाले स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय. खूप प्रभावित केले इथे मात्र सुनील नवले बॉलिंगच्या माध्यमातून. वेगवान बॉल होता. बाउन्स देखील पाहायला मिळाला. 1 बाउन्सचा इशारा आलाय. वॉर्निंग दिलीये. यानंतर असा बॉल आला तर इथे मात्र त्यावरती आपण पाहतोय खरं तर तुम्हाला शिक्षा देखील दिली जाईल. या अगोदर वॉर्निंग दिली गेली होती. आणि पहिलं षटक हे आपण पाहतोय या ठिकाणी संपले. पहिलं षटक संपले. धावफलकामध्ये 5 धावा. चांगली सुरुवात म्हणावी लागेल बॉलिंग टीम कडनं देखील. उर्वरित 42 बॉल शिल्लक आहेत. 68
मॅच जिंकण्यासाठी. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊनही ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. षटक क्रमांक 2. बॉल हातामध्ये घेतलाय राजू पाटे. जुन्नर तालुक्यातील नारंगावचे असणारे हे खेळाडू. पुणे नाशिक हॅवेवरती असणारे हे गाव. आणि खर तर राजू पाटेच्या हातामध्ये दुसरे षटक आहे. पॉवर प्लेचे महत्वपूर्ण षटक. सुनील ढमाले स्ट्राईक एंड वरती. मोबिन शेख आपण पाहिलेत, अजून अकाउंट उघडलं नाही. सुनील ढमाले 5 बॉलमध्ये 4 बनवल्यात. राजू पाटे तयार असतील. बॅटिंग मध्ये खरं तर प्रदर्शन दाखवू शकले नाहीत. आता बॉलिंग मध्ये इथे ते प्रदर्शन दाखवावं लागेल, कारण धावा जर आपण पाहिल्या तर लिमिटेड धावसंख्या आहे. 8 षटकांमध्ये आज आपण 100+ धावा पाहिल्यात, 114 पाहिल्यात, त्याही बनवल्या गेल्यात, चेस केल्या गेल्यात. त्यामुळे 72 धावा इथे सेफ आहेत की नाही या गोष्टीची चर्चा होणार. हो हो हो, अपील केलंय. बॅटची एज लागली आहे आणि बॉल अमोल घोडेकर यांच्या हातामध्ये गेलाय. पहिली विकेट मिळाली आहे. अमोल घोडेकर इथे कॅच घेत आहेत. राजू पाटीलला यश मिळतंय. पहिली विकेट, पहिला धक्का. ए डीजे अरे लगा वाजव ना. संधी साधने थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड ॲल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची बळीची टाळी. विकेट आली आहे राजू पाटे. खरं तर आपण पाहिलं पिचिंग झाल्यानंतर बॉलनं हलकसं वळण घेतलं होतं. छेडछाड करण्याचा प्रयत्न. सुनील ढमाले बॅटची एज लागली. अमोल घोडेकरनं चूक केली नाही आणि पहिले यश संघाला मिळाले. 5 या धावसंख्येवरती पहिल्या क्रमांकाचा बॅटल खर्च झाला. तर नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये असेल. नाव आहे किरण खोबरे. बाबुळेश्वर गावचे खेळाडू. अगदी लोणीपासून अगदी 4 ते 5 किलोमीटर अंतरावरती असणारे हे गाव. आणि बाबुळेश्वरचं क्रिकेट देखील जगानं पाहिले आणि ते दाखवणारे, दर्शवणारे खेळाडू अर्थात किरण खोबरे. राजू पाटेच्या विरोधात उंचावून खेळण्याचा हाही प्रयत्न होता. बॅटवरती बॉल आला नाहीये. अगदी बॅटच्या खालच्या भागाला बॉलनं स्पर्श केला आणि त्यानंतर एक सिंगल पूर्ण झाली. धावफलक 1 धावेने पुढे जाते. स्कोर कार्ड मध्ये 6 धावा. 40 बॉल इथे अजूनही शिल्लक आहेत. 67 बनवायच्यात. आणि ह्या बनवत असताना खरं तर एक चांगली पार्टनरशिप मैदानावरती बनवणं हे देखील खरं तर दोन्ही फलंदाजांसमोर आव्हान असेल. पहिल्या इनिंग मध्ये देखील आपण ह्या गोष्टीचा अभाव पाहिला. खरं तर पार्टनरशिप पाहायला मिळाली नाही मैदानावरती. खरं तर उभं राहणं त्यासाठी खूप गरजेचं आहे. प्रत्येक बॉलवरती तुम्ही मोठा स्ट्रोक खेळू शकणार नाही. प्रत्येक बॉलवरती तुम्ही सिंगल डबल तर नक्कीच घेऊ शकता. त्यासाठी खरं तर संयम ही गोष्ट देखील खूप महत्वाची आहे आणि तो संयम ह्या इनिंग मध्ये तुम्हाला दाखवावा लागेल. तो कोण दाखवणार याकडे देखील सर्वांचं लक्ष असेल. ओहो, वाईट बॉल. उजव्या स्टेमच्या बाहेर जाणारा बॉल आहे. अतिरिक्त बॉल येतोय. धावफलक पुढे पोहोचते. स्कोर कार्ड मध्ये होतोय बदल. 7 धावा. हा गेला वाईड. अवीर सोलर सिस्टीमचे प्रोप्रायटर मान्य प्रतीक दादा कदम पाटील यांच्याकडून 11. बॉलर्स इथे पुढे एकदा राजू पाटे तयार आहेत. मोबिन शेख यांच्या विरुद्ध. हो हो, हेलिकॉप्टर. स्ट्रेट झोन मध्ये बॉल. व्ही क्षेत्रामधून ओव्हर द बॉलर हेड. नामदार चषकाचा एक जबरदस्त धडाका तुम्ही पाहताय. बॅट्समनचा धूम धडाका. 6 रन षटकार. फटका असा द्वादार हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणीत षटकार. आयकॉन वरती अटॅक करणं ही स्ट्रॅटेजी खरं तर खूप योग्य आहे. लोकल गोलंदाज, त्यानंतर तालुका आउट गोलंदाज आणि आयकॉन बॉलर्स यामध्ये खरं तर संघाच्या प्रमुख अस्त्रावरती खरं तर इथे वार करायचा आणि ती स्ट्रॅटेजी इथे वापरली जाते. राजू पाटेवरती अटॅक.
षटकार ठोकलाय मोबिन शेख. हो हाही बॉल आपण पाहतोय. खरं तर अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या खालच्या भागाला बॉलनं स्पर्श केला. अमोल घोडेकरच्या हातामध्ये बॉल गेलाय. कोणती धाव मिळाली नाही. अमोल घोडेकर इथे आपण विकेट किपर म्हणून पाहतोय. राजू पाटेचं कमबॅक पाहतोय. आणि खरं तर षटकार आल्यानंतर पुन्हा एकदा तेच प्रयत्न पाहायला मिळाले. संयम दाखवावा लागेल. एक मोठी इनिंग खेळावी लागेल. त्यासाठी खरं तर विकेटवरती उभं राहणं ही देखील खरं तर जोखमीची गोष्ट आहे. महत्वाची गोष्ट आहे. 13 धावा आहेत. 38 बॉल शिल्लक 60 बनवायच्यात. राजू पाटे मोबिन शेख यांच्या समोर आपण पाहतोय. पुढे एकदा इनसाइड आउट खेळलाय. डीप कव्हरच्या डोक्यावरनं बॉल सर्कल फोडलाय आणि बॉल जातोय बाउंड्री लाईन पार. धावा येतात 4. चौकार. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनीत चौका. दिलात झापूक झुपूक. थँक्यू. स्कोर कार्ड पुढे गेले. 17 धावा धावफलकामध्ये. 37 बॉल 56 ची गरज. मोबिन शेख. हो पुढे एकदा हेलिकॉप्टर बॉल लॉंग ऑफ रिझन मधून बॅक टू बॅक वन्स अगेन मोबिन शेख यांचा ट्रेडमार्क. 4 धावा येतोय चौकार. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनीत चौका. पहिल्या बॉलवरती विकेट आली पण नंतरचे 5 बॉल जर आपण पाहिले ना खरं तर छत्रपती 11 अस्तागाव संघासाठी अक्षरशः परवडी देणारे होते. 16 धावा खर्च केल्या. 1 विकेट ह्या षटकामध्ये आपण पाहिली. धावाही आल्या विकेटही आली आणि या षटक क्रमांक 2 संपतंय. स्कोर कार्ड मध्ये आपण पाहतोय तब्बल 21 आहेत. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. बचके रहना रे बाबा. 21 धावा 2 षटकांचं क्रिकेट संपलंय. पाहूया काय होतंय. अजूनही उर्वरित 5 षटक शिल्लक आहेत. 36 बॉल शिल्लक आहेत आणि 52 बनवायच्यात. 6 षटकांचं क्रिकेट बाकी आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये आपण पाहिलं विशेषतः पहिल्या षटकामध्ये 5 धावा आल्या होत्या. दुसरं षटक राजू पाटे यांचं थोडंसं महागडं ठरलं पण 1 विकेट मिळाली. हा प्लस पॉइंट ह्या षटकाचा म्हणावा लागेल. नंबर 3 कडे आपण येणार आहोत. ओमकार दडे जे की बॉलिंग मार्कवरती आलेत. ह्या गोलंदाजाची खरं तर क्षमता आपण पाहिली आहे. क्रिकेट आपण पाहिले आणि पुन्हा एकदा एक चांगलं क्रिकेट पेश करावे लागेल. चांगली गोलंदाजी करावी लागेल. समोर आव्हान असेल किरण खोबरे यांचं. रिव्हर्स बॉल हवेमध्ये. फील्डर बॉलच्या पाठीमागे आणि बॉल जातोय आउट ऑफ द पार्क. किरण खोबरेनं बॉल पाठवलाय बाभुळेश्वरच्या दिशेला. येतोय षटकार. चरण फटका असा द्वादार हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणीत षटकार. धावफलकामध्ये 27 धावा 35 बॉल आणि 46 ची गरज. किरण खोबरे. हाही बॉल आपण पाहतोय. थर्डमॅन एरियामध्ये गेलाय. फिल्डर आलेत बॉलला फील्ड करतायत. चांगल्या पद्धतीने बॉल स्टॉप केला. स्कोर कार्ड पुढे जाणार आहे. एका धावाने हलकासा बदल होतोय. स्कोर कार्ड मध्ये आपण पाहिले 28 धावा 34 बॉल 45 ची गरज. अठ्ठावीस धावा आपण पाहतोय. छत्रपती 11 अस्तागाव हा संघ देखील आपण पाहतोय. करंट रन रेट जर आपण पाहिला 12चा इथे तुम्हाला पाहायला पडतोय. रिक्वायर्ड रन रेट 7.84 आहे. मिड विकेटला जमीनला समांतर असा स्ट्रोक सिंगल तर पूर्ण केली. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न नाहीये. आणि पार्टनरशिप बद्दल जी काही आपण चर्चा केली होती ना ती पार्टनरशिप दुसऱ्या विकेटसाठी पाहायला मिळते. खराब बॉलवरती मोठे स्ट्रोक आलेत. चांगल्या बॉलवरती सिंगल डबल्स येत आहेत आणि ही स्ट्रॅटेजी खरं तर तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. पहिल्या इनिंगमध्ये खरं तर आपल्याला पाहायला मिळालं कोणतीही पार्टनरशिप पाहायला मिळाली नाही. कोणताही
बॅट्समन खरं तर प्रभावित करू शकला नाही, त्यामुळे एक मोठी धावसंख्या पहिल्या इनिंग मध्ये उभी राहू शकली नाही. पण धावा डिफेंड करत असताना बॉलिंग मध्ये ती चमक दाखवावी लागेल. बॉल किरण खोबरे यांच्या बॅट मधनं आउट ऑफ द पार्क. नामदार चषकाचा एक ब्रँडेड स्ट्रोक. चेरन षटकार. फटका असा द्वादार हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणीत षटकार. हेलिकॉप्टर उडवलं आणि ते 6 धाब्यांसाठी आपण लँड होताना पाहिलंय. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, तीच दहशत, तोच दरारा आणि बॉल सीमा रेषा पार. बॅक टू बॅक किरण खोबरेचा हा एक ब्रँडेड चेरन. वन्स अगेन चेरन फटका षटकार. असा द्वादार हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणीत षटकार. तिसरा षटकार आलाय. आतापर्यंत 20 धावा या षटकामध्ये आल्यात. अजून एक बॉल शिल्लक आहे. लागोपाठचे 2 षटकार आपण पाहिलेत किरण खोबरे यांच्या बॅटमधनं. तिसरा येणार का? रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, कमबॅक म्हणावं लागेल गोलंदाजाचं. शेवटच्या बॉलवरती सिंगल, एक महागडं षटक. तर छत्रपती 11 आस्तागाव संघासाठी खरं तर ह्या मॅच मध्ये पकड बनवणारं हे षटक ठरलं. 3 षटकं संपली आहेत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर छत्रपती 11 आस्तागाव 42. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. बचके रहना रे बाबा, बचके रहना रे, बचके रहना रे बाबा, कुछ भी नजर है. तेरे लिए आए तेरे ही दीवाने. 42 धावा आपण पाहतोय धावफलकामध्ये आहेत. ओव्हर नंबर 4 कडे आपण येणार आहोत. बॉलिंग वर्क वरती सुजित देसाई आलेत. स्ट्राइक एंड वरती पहा किरण खोबरे जे की 6 बॉल मध्ये 20 धावा. या अगोदरच्या षटकामध्ये 2 उत्तुंग मॅक्सिमम स्ट्रोक किरण खोबरेच्या बॅटमधनं आपण पाहिले. तयार असतील पुन्हा एकदा. 30 बॉल मध्ये 31 बनवायच्यात. सुजित देसाई कमबॅक करणार का? हाही प्रश्न इथे असेल. उंच खेळलाय, बॉल हवेमध्ये, नोमस लँड मध्ये बॉल. सिंगल पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न हा कोणताही नसेल. एका धावेने धावफलक पुढे पोहोचते. 43 धावा, 29 बॉल, अजूनही 30 बनवायच्यात. प्रतिष्ठेची लढाई आहे, त्यामुळे ही मॅच जिंकणं खरं तर खूप गरजेचं असेल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत आहेत. 29 बॉल 30 धाब्यांची करत असेल. हो पुन्हा एकदा सरळ बॅटने बॉल खेळलाय. फिल्डर दूरवरती आहेत, बॉल पर्यंत पोहोचू शकत नाहीयेत. बॉल साइड स्क्रीन वरती जातोय. सीमा रेषा पार. धावा येतात 4. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनीत चौका. थँक्यू. दिला तर 28 बॉल शिल्लक आहेत, अजून 26 धावा बनवायच्यात. मोबिन शेख यांच्या माध्यमातून देखील खरं तर प्रभावित करणारी बॅटिंग आपण पाहतोय. 7 बॉलचा सामना केला, 19 बनवल्यात. याही षटकामध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा मोठे स्ट्रोक त्यांच्या माध्यमातून येत आहेत. दुसऱ्या षटकामध्ये देखील आपण मोबिन शेख यांच्या माध्यमातून काही मॅक्झिमम स्ट्रोक पाहिले. आणि ह्या इनिंग मध्ये खरं तर आपली पकड बनवताना हे 2 फलंदाज इथे तुम्हाला पाहायला मिळतात. छत्रपती 11 आस्तागाव या अगोदर मात्र एक पराभव स्वीकारावा लागला, पण खरं तर ही मॅच जिंकत ह्या मॅच मध्ये आपला आव्हान कायम ठेवण्याचा प्रयत्न ह्या 2 फलंदाजांचा पाहायला मिळतोय. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नसेल. डॉट बॉल. 27 बॉल शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 26 धाब्यांची गरज. 27 मध्ये 26. मोबिन शेख थोडेसे खरं तर
प्रश्न आहेत आणि आपण पाहतोय क्रॅम्प येण्याचे चान्सेस देखील आपण पाहतो. खरं तर खेळाडूंना अलीकडच्या काळामध्ये आपण पाहिलेत ह्या समस्या खूप पाहायला मिळतात. त्यासाठी खरं तर शरीरामध्ये वॉटर लेवल, पाण्याची लेवल ही योग्य असणं गरजेचं आहे. हो हो, मोबिन शेख बॉलला पाठवलंय सीमारेषेकडे, पण फिल्डिंग लाजवाब, अप्रतिम कामगिरी. लॉंग लेग मध्ये बॉल खेळला होता, फटका लाजवाब होता, क्षेत्ररक्षण त्यापेक्षाही लाजवाब. आणि खरं तर क्षेत्ररक्षकाचं कौतुक आहे, काय बॉलला अडवलंय, शरीरामध्ये स्प्रिंग असल्यासारखे बॉलवरती गेले. गणेश राऊत तिथे होते आणि पहा 3 धावा खरं तर ह्या बॉलवरती सेव्ह केल्यात. हे क्षेत्ररक्षण गरजेचं आहे. ज्यावेळेस कमी धावा संख्येवरती तुम्ही धावा डिफेंड करत असताना त्यावेळेस हा परफॉर्मन्स, हे क्षेत्ररक्षण तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरेल. उलटा पुलटा बॉल बाउंड्री लाईन पार, धावा येतात 6. किरण खोबरेचा झेरन षटकार. फटका असा द्वादार, हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणीत षटकार. 6 धावा, स्कोर कार्ड 54. 25 बॉल मध्ये 19 धावांची गरज. अ, 25 बॉल मध्ये 19 धावांची गरज आहे. ज्या प्रेक्षकानं कॅच घेतलाय ना, त्या प्रेक्षकासाठी 200 रुपयांचा पुरस्कार असेल. त्या प्रेक्षकाला विनंती असेल, आपण या आणि आपल्या पुरस्काराचा स्वीकार करा. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, तिथे आपण पाहिले खरं तर नोमस लँड मध्ये बॉल गेला. शॉर्ट थर्ड मॅन मध्ये ओमकार उदावंत बॉलला फील्ड करतील, सिंगल येते आणि धावफलक देखील एका धावेने पुढे पोहोचते. 55 धावा, 24 बॉल शिल्लक आहेत, 18 अजूनही बनवायच्यात. 4 षटकानंतर 25 बनवल्या गेल्यात. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. बचके रहना रे बाबा, बचके रहना रे, बचके रहना रे बाबा, कुछ भी नजर गए. वरती कोण येणार आहे. चला थोडस स्पीडअप करा, वेळ आपल्याकडे कमी आहे. मॅचला स्पीडअप करणं गरजेचं असेल. मंगेश राशीणकर 5व्या षटकासाठी आलेत. 24 बॉल मध्ये 18 बनवायच्यात. स्ट्राईक एंड वरती 9 बॉल मध्ये 28 बनवणारे किरण खोबरे. डीप लॉंग मध्ये बॉल जाईल, फिल्डर तिथे बॉलला फील्ड करतायत. सिंगल, एका धावेने धावफलक पुन्हा एकदा पुढे पोहोचतंय. स्कोर कार्ड मध्ये हलकासा बदल. 56 धावा धावफलकामध्ये आहेत. 23 बॉल शिल्लक आहेत आणि 23 बॉल मध्ये अजूनही 17 धावा ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. मुख्य मंचाची दृश्य आपण पाहतोय. अगदी सामन्याचा आनंद प्रेक्षक घेत आहेत. उशीर झालाय पण खरं तर प्रेक्षक इथे मैदान सोडायला तयार नाहीयेत. हो हो हो, हाही बॉल डॉट, निर्धाव डॉट बॉल येतोय आणि त्याबरोबर स्कोर कार्ड ही आपण पाहिले खरं तर थांबलंय. 56 धावा आहेत. 149 षटकारांची नोंद, 161 बाउंड्रीज, चौकार तुम्ही पाहिलेत. 22 बॉल मध्ये 17. छत्रपती 11 आस्तागाव संघाला धाव्यांची गरज. एक सिंगल मैदानाच्या शॉट मध्ये आपण पाहतोय. धावफलक पुढे एकदा एखादा वेळ पुढे केले. धावफलकामध्ये बदल होतोय. 57 धावा आपण धावफलकामध्ये पाहिल्यात. 21 बॉल शिल्लक आहेत, 16 बनवायच्यात. कौतुक करावं लागेल या पार्टनरशिपचं. अगदी दुसऱ्या षटकाच्या पहिल्या बॉलवरती विकेट आली होती आणि त्यानंतर एक जबरदस्त पार्टनरशिप पाहायला मिळाली. हो हो हो, कॅच ड्रॉप झालाय आणि त्यानंतर एक सिंगल. असा कसा पठ्याचा तोल फसला. डावलली हातातली संधी, कारण झेल सुटला. विजय मापारी पाटील उर्फ पप्पू शेठ सांगताय, अरे इसको जल्दी वहां से हटाओ.
प्रेक्षक वैभव निर्मळ स्टेजवरती आलेत. तुमच्यासाठी 200 रुपयांचा पुरस्कार आहे. आयोजक टीमला विनंती असेल त्या पुरस्काराचं आपण वितरण करा. 2 हातामध्ये कॅश घेतल्यावरती 200 आणि एका हातामध्ये कॅश घेतल्यावरती 500 रुपयांचा पुरस्कार हा प्रेक्षकासाठी आहे. 19 बॉल मध्ये 14ची गरज. किरण खोबरे रिव्हर्स खेळलाय. बॉल हवेमध्ये, फिल्डर तिथे, फक्त दर्शक बनतील. दर्शक बनणार आहेत दिवाणे. बॉल सीमारेषा पार. 6 की 4 हा प्रश्न आपण पाहतोय. 4 धाबा येतोय चौकार. 4 रन. 4 धाबा. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनी चौका. दिला तर झापूक झुपूक झापूक झुपूक वाजत राहतंय ग. थँक्यू. 59 धाबा आपण पाहतोय धावफलकामध्ये. 19 बॉल मध्ये 14 धाब्यांची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी. षटक संपले गेले. 5 षटक संपली. 63 धावा. 18 बॉल शेवटची शिल्लक आहेत आणि 10 धाब्यांची गरज असेल मॅच जिंकण्यासाठी. 18 चेंडू आणि 10 धावा. शुभम मस्के आलेत. नंबर 6 बॉलिंग मार्क वरती. 10 धावा बनवायच्यात 18 बॉल मध्ये. तर ह्या धावा बनवल्या जाणार की डिफेंड होणार. हो उंच खेळलाय. मिस टाइम स्ट्रोक. नो मॅन्स लँड मध्ये बॉल जातोय आणि त्याबरोबर एक सिंगल ही पूर्ण होतीये. धावफलकामध्ये होतोय बदल. 64 धावा धावफलकामध्ये. 17 मध्ये 9 धाब्यांची गरज. मोबिन शेख आणि किरण खोबरेची ही एक बहारदार पार्टनरशिप, बहारदार इनिंग आपल्याला पाहायला मिळाली आणि ह्या इनिंगच्या जोरावरती आपण पाहतोय संघ विजयाच्या अगदी जवळ गेलाय. 17 बॉल मध्ये 9 बनवायच्यात. हा ही बॉल आपण पाहतोय. खरं तर बॅटच्या रीडर मध्ये येत नाहीये. डॉट बॉलची नोंद झालीये आणि मॅचची परिस्थिती जर आपण पाहिली ना, इथे पुन्हा एकदा 16 बॉल मध्ये 9 बनवायच्यात. मॅच मध्ये खरं तर ती चुरस पाहायला मिळत नाहीये. अगदी सामना आपण पाहिला सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये 5 धावा आल्या होत्या. दुसरं षटक सुरू झालं. पहिल्या बॉल वरती विकेट आली पण त्यानंतर जो सूर पकडलाय ना किरण खोबरे आणि मोबिन शेख यांनी, लाजवाब आहे. पुन्हा एकदा एक लाजवाब हाय अँड हँडसम क्वालिटी. किरण खोबरेचा ट्रेडमार्क 6 रन. षटकार. फटका असा द्वादार हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणी षटकार. किरण खोबरे 14 बॉल मध्ये 40 बनवल्यात. महत्वपूर्ण क्षणी, महत्वपूर्ण इनिंग आणि संघाला विजय मिळवून देण्यासाठी खरं तर ही इनिंग अतिशय महत्वाची आहे. 15 बॉल शेवटचे बाकी आहेत आणि 3 धाव्यांची गरज आपण पाहतोय. ही मॅच जिंकण्यासाठी इथे आवश्यक आहेत. 15 चेंडू मध्ये 3. हलक्या तडा बॉलला दिशा दिलीये. फिल्डर आपण पाहतोय बॉल पर्यंत पोहोचलेत. लॉंग लेग वरनं आलेत. एक सिंगल इथे पूर्ण झाली. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न हा कोणताही नसेल. धावफलक पुढे पोहोचते. 71 धावा. 14 चेंडू 2 धाब्यांची गरज. अ 14 बॉल शेवटचे बाकी आहेत आणि 2 धाब्यांची गरज. चौथा बॉल मध्ये 2. मिड विकेट मध्ये बॉल. गॅप आहे मोठा आणि विनिंग मोमेंट, विनिंग स्ट्रोक. हार जीत ही लपंडावरे जिद्द
राहू दे मनी झुंजायची पुन्हा. आपला शानदार खेळ पाहुणी आम्ही झालो दंग. नामदार चषकाच्या या चुरशीच्या लढाईत तुम्हीच ठरला दमदार विजेता संघ. साई समृद्धी मेडिकलचे प्रोप्रायटर मान्य चैतन्य गाढवे पाटील यांच्याकडून विजयी ठरलेल्या या संघाचे हार्दिक अभिनंदन. जन्म घे